तर काकांनी आईन ज्या दिवशी फॉर्म भरायचा त्या दिवशी सकाळी मला फोन केला, आमच्या वडिलांना फोन केला, मला फोन केला, तुम्हाला आम्ही लेडीज मधून तिकीट देतोय, तुम्ही तयारी करा. ते म्हणजे काही झालं तरी आपल्याला काकांनी सांगितलंय ना, मग आपल्याला तयारी करायची आणि तुम्ही चला पोरांनो लगेच कामाला लागा. मग त्या दिवशी सकाळपासून त्याच्यामध्ये काकांचा आमच्यावर म्हणजे जे प्रेम होतं त्यांनी आमच्यावर आशीर्वाद आम्हाला दिला आणि पहिली निवडणूक काकांच्या मार्गदर्शनाखाली आणि काकांसोबत पॅनल मध्ये आम्ही काँग्रेसच्या चिन्हावर पहिल्यांदा निवडून आलो. बरोबर. त्यावेळेस जी काही परिस्थिती लक्षात आली, परंतु मला असा वैयक्तिक मला असा कॉन्फिडन्स होता, काही झालं तरी आपण निवडून येणार. तर त्यावेळेस प्रचाराच्या पद्धती किंवा आताच्या प्रचाराच्या पद्धती खूप बदलल्यात. असे कसं तुम्ही लोकांपर्यंत जायचं बरं त्यावेळेस प्रत्यक्ष लोकांच्या गाठीभेटी घ्यावं लागायच्या, म्हणजे घरोघर जाऊन लोकांना विनंती करायची, लोकांच्या पाया पडायचं, घरोघर जाऊन लोकांना मतं मागायची. कारण त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, मोबाईल नव्हतेच त्यावेळेस. त्यामुळे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पॉम्पलेट वगैरे घेऊन जाऊन भेटणं, लोकांचे आशीर्वाद मागणं, हीच पद्धती त्यावेळेस होती आणि ती पद्धती तशी खूप चांगली होती. माझ्या मागे असं खूप काही असं मुलांचं हे दिसणार नाही किंवा असं तरुण वर्ग फार कधी असं आपल्या पाठीमागे फिरताना दिसणार नाही किंवा सोबत आपण 5-25 मुलं घेऊन आपण कुठेतरी जाऊन असं तसा आजपर्यंत कुठलाही प्रकार मी केलेला नाही. मी अगदी गुंडगिरी, दादागिरी, दहशत नाही, गुंडगिरी वगैरे नाही भाऊ. असं मुलं आमच्या मागे असतात, पण आपण सुशिक्षित आहेत. आपण हा म्हणजे राजकारण हे आपलं क्षेत्र निवडलंय, पण आपल्या मागे असणारे त्यांचं काम धंदे मला पहिला सल्ला असतो की तुमचं काम करा, तुम्ही प्राधान्य त्याला द्या. आमच्या मागे फिरून तुम्ही म्हणजे ज्यावेळेस आम्हाला गरज पडेल त्यावेळेस तुम्ही 100% आमच्या बरोबर या, पण इतर वेळी तुम्ही तुमचं काम करा बाबा. आता मला तर मागच्या निवडणुकीला पण मला सोशल मीडियावर जो सर्वे आला त्याच्यात मला सांगितलं तुमचं काही खरं नाहीये, तुमचं जरा अवघड दिसतंय या निवडणुकीला. तर पण मला वार्डामध्ये सगळ्यात जास्त मतं मला वार्डात मिळाली. माझा इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी ठेकेदारीचा व्यवसाय करत होतो. ठेकेदारीचा व्यवसाय करत असताना मला देखील आमचे असे मित्र, आम्ही असे गप्पा मारत जसे बसलो असे रोज बैठक आमची संध्याकाळी असायची आणि त्यावेळेस ते आग्रह करायचे मला, म्हणजे मी नगरसेवक नव्हतो काय नाही, पण नगरसेवक म्हणून ते मला असं बोलायला सुरुवात केली. आणि 2003 म्हणजे तसं नगरपालिकेच्या निवडणुकीलाच मी उभा राहणार होतो. मी माझी सगळी तयारी केली, परंतु त्यावेळेस पक्षाने आमचे फॉर्म भरलेच नाही. त्याच्यामुळं पक्षाचे आदेश नाही आल्यामुळे त्या निवडणुकीला फॉर्म भरता आला नाही. माझ्या कामाची पद्धतीच मुळात अशी ठेवलेली की ज्या भागात ज्या लोकांना आपण कमिटमेंट दिली, ती कमिटमेंट आपल्याला किती त्रास झाला तरी ती त्यांची पूर्ण करायची, एवढं एक मात्र धोरण ठेवलं. कमिटमेंट द्यायची तर ती पूर्ण करायची. आणि ह्या 7 वर्ष झाली, आमचे टर्म संपून देखील 2 वर्ष झाली प्रशासन. मध्ये आता प्रशासक आहे, तरी आम्ही आजही जे 5 वर्ष नगरसेवक होतो त्याच पद्धतीने आजही आमचं काम चालू आहे. आजही नागरिकांचे आम्हाला फोन येतात, कचऱ्यासाठी येतात, लाईटसाठी येतात, पाण्यासाठी येतात आणि आम्ही प्रत्येक फोन अटेंड करून त्यांची गाठ भेट घेऊन त्यांचे प्रश्न आजही नगरसेवक असल्यासारखे आम्ही आजही सोडवतो. आपुलकी आहे. आता आपण निवडणुकीला सामोरं जाताना काहीतरी तुम्ही घेऊन जाणार मुद्दा किंवा मी काय आता लोकांना मत मागताना तुम्ही घेऊन जाणार आहेत लोकांच्या दारात? आता कसं झालेलं आहे, ह्या आता जसं 2018ला आम्ही निवडून आलो, 2018 नंतर 19 साल हे लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत गेले. 20-21ला कोविडमुळे सगळं ठप्प झालेलं होतं. त्याच्यानंतर खरं आमच्या प्रभागामध्ये जे काही विकास कामं केली हे खरं तर 21 नंतर 22, 23, 24, 25 या 3 वर्षात झाली. कारण पूर्वी आम्हाला निधीसाठी खूप भांडावं लागायचं, फिरावं लागायचं, पण माननीय आमदार संग्रामभाई जगताप आणि आपले पालकमंत्री विखे साहेब असतील, माजी खासदार सुजयदादा असतील, यांनी ह्या 3 वर्षामध्ये इतका प्रचंड निधी आला का त्या निधीच्या माध्यमातून आम्ही जो 3 वर्ष आमचे वाया गेले होते कोविडचे त्याच्या आधीचे, त्याचा सगळा बॅकलॉग आम्ही भरून काढला. नमस्कार, मी उद्धव, आपलं सगळ्यांचं रणधुमाळी महानगरपालिकेच्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये किंवा प्रशासनाचा अनुभव असलेले एक ज्येष्ठ नगरसेवक आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत, बाळासाहेब पवार. मनपूर्वक स्वागत. नमस्कार. एक असतं ना की नवीन मुलं आहेत आता राजकारणात येताना, त्यांना सामाजिक काम करायचंय म्हणून त्यांना नगरसेवक व्हायचं, म्हणजे त्यांना मेंबर म्हणून
पण बाळासाहेब पवार ते आजी असले काय आणि माझी असले काय कायम मेंबर आहेत. तर हे इतकं तुमचं ज्येष्ठपण या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आता एक 20 वर्षाहून अधिक काळ झाला तुम्हाला राजकारणामध्ये आहात. काय वाटतंय राजकीय कारकिर्दीबद्दल समाधानी आहात का? मी माझ्या राजकीय कारकिर्दीबद्दल एकदम समाधानी आहे. कारण मी स्वतः वेल एज्युकेटेड आहे. मी BE सिव्हिल आहे, LLB आहे. आणि हे असताना जनरली पूर्वीच्या काळी सुशिक्षित माणसाचा राजकारणात येण्याचा ट्रेंड फारसा नव्हता. म्हणजे राजकारण म्हणजे असं वेगळ्या ठराविक पद्धतीने घराणे प्रस्थापित असायचे, ठराविक घराणे असायचे, मोठमोठे लोक त्या राजकारणामध्ये असायचे. परंतु 25 वर्षापासून सामाजिक काम करत असताना म्हणजे लोकांनी आम्हाला तसा राजकीय वारसा कुठलाच नव्हता. आमचे वडील प्राचार्य होते, म्हणजे एक शिक्षकाचं घराणं म्हणून आमचं इथं या भागामध्ये त्यांनी एक शैक्षणिक संस्था काढली. या 3-4 म्हणजे गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या आणि एक लोकांचं संघटन करून अनेक लोकांना इथं त्या काळी घर मिळत नव्हतं, तर त्यांनी इथं बोलून त्यांना घरं दिले आणि एक त्यांची पुण्याई आमच्या कामाला आली. त्यांचा देखील मोठा जनसंपर्क होता, त्यांना मानणारा वर्ग या ठिकाणी मोठा होता आणि त्यामुळं मला देखील त्याचा राजकारणामध्ये येण्यामध्ये खूप फायदा झाला त्या गोष्टीचा. आजही बऱ्याचदा तुम्ही आता एवढं या वयाच्या टप्प्यावर असून पण तुम्हाला पवार सरांचे मुलगा म्हणून ओळखतात लोक. हो, ओळखतात ना, कारण त्यांचं काम तसं होतं. त्या काळामध्ये त्यांनी सर्व लोकांना बरोबर घेतलं. मग तिथं कुठल्याही जाती धर्माचा विचार नव्हता, लहान थोर गरीब श्रीमंत असं नव्हता. सगळे सर्वसामान्य लोकांना त्यांची भावना होती की बाबा चला आपल्या बरोबरचे अनेक त्या काळामध्ये लोकांना 4 भिंतीचं घर पाहिजे होतं आणि त्या अपेक्षेने अनेक लोक त्यांनी इथं बळजबरी असे बोलून त्यांना या ठिकाणी घर दिले आणि आज ते लोक समाधानी आहेत की बाबा सरांमुळे आमचं या भागामध्ये कमीत कमी घर झालं. असं वडील शिक्षक असल्याचा आणि नंतर मग तुम्ही पण चांगलं शिक्षण घेतलं. शिक्षण घेऊन राजकारणात येणं किंवा उच्च शिक्षित माणसांना राजकारणात येणं आणि त्याच्या विरुद्ध आपण जाऊ की अशिक्षित आहेत, अडाणी आहेत, पण पैसे भरपूर मोठे श्रीमंत लोक आहेत, असे काही लोक राजकारणामध्ये आपल्याला दिसतात. काय फायदा होतो शिक्षणाचा राजकारणामध्ये? नाही, शिक्षण असल्यामुळे माणूस म्हणजे एक चांगलं काम करू शकतो. त्याला समाजाच्या प्रश्नांची जाण असते, नेमकं कुठं काय करायचं, कशा पद्धतीने गेलं पाहिजे, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, समाजाच्या मुख्य अडचणी काय आहेत. कारण आता आम्ही जरी शिक्षित असलो परंतु आमचं म्हणजे ग्रासरूटवर आम्ही काम करतो आणि इथं प्रत्येक सर्वसामान्यांमध्ये आमचं या ठिकाणी प्रत्येक घराशी आमचा संबंध उठणं बसणं जाणं येणं असतं आणि लोकांशी डायरेक्ट. आता तसं पाहिलं तर मी जसं काम करतोय माझ्या मागे असं खूप काही असं मुलांचं हे दिसणार नाही किंवा असं तरुण वर्ग फार कधी असं आपल्या पाठीमागे फिरताना दिसणार नाही किंवा सोबत आपण 5-25 मुलं घेऊन आपण कुठेतरी जाऊन असं तसा आजपर्यंत कुठलाही प्रकार मी केलेला नाही. मी अगदी आता गुंडगिरी दादागिरी दहशत नाही, गुंडगिरी वगैरे नाही भाऊ. असं मुलं आमच्या मागे असतात पण आपण सुशिक्षित आहेत. आपण हा म्हणजे राजकारण हे आपलं क्षेत्र निवडलंय पण आपल्या मागे असणारे त्यांना त्यांचं काम धंदे माझा पहिला सल्ला असतो की तुमचं काम करा, तुम्ही प्राधान्य त्याला द्या. आमच्या मागे फिरून म्हणजे ज्यावेळेस आम्हाला गरज पडेल त्यावेळेस तुम्ही 100% आमच्या बरोबर या, पण इतर वेळी तुम्ही तुमचं काम करा बाबा. एक सुसंस्कृत राजकारणी कसा असतो हे तुमच्याकडे बघून आम्हाला नेहमी जाणवतच. मला जे टेक्निकली गप्पा मारण्यापेक्षा म्हणजे किती कोटीची कामं केली, लाईट पाणी याच्यावर आपण नंतर येणारच, पण मला तुमचं पहिलं इलेक्शन जेव्हा तुम्ही लढलात तेव्हाचे काही किस्से अनुभव मला जाणून घ्यायला आवडतील. राजकारणामध्ये कसं आलात तुम्ही आणि तेव्हा काय करत होतात? माझा इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी ठेकेदारीचा व्यवसाय करत होतो. ठेकेदारीचा व्यवसाय करत असताना मला देखील आमचे असे मित्र, आम्ही असे गप्पा मारत आज जशी बसलो असे रोज बैठक आमची संध्याकाळी असायची आणि त्यावेळेस ते आग्रह करायचे मला. म्हणजे मी नगरसेवक नव्हतो काय नाही, पण नगरसेवक म्हणून ते मला असं बोलायला सुरुवात केली आणि 2003 म्हणजे तसं नगरपालिकेच्या निवडणुकीलाच मी उभा राहणार होतो. मी माझी सगळी तयारी केली परंतु त्यावेळेस पक्षाने आमचे फॉर्म भरलेच नाही. त्याच्यामुळे पक्षाचे आदेश नाही आल्यामुळे त्या निवडणुकीला फॉर्म भरता आला नाही. मग त्याच्यानंतर 2003ला निवडणूक लागली आणि 2003च्या निवडणुकीत देखील मी पूर्ण तयारी केली होती माझी स्वतःसाठी. त्यावेळेस आमचे मार्गदर्शक आदरणीय दिवंगत अरुण काका जगताप, भानुदास कोतकर असतील, दादाभाऊ कळमकर असतील, त्यावेळेस ते शहरामध्ये एकत्र काम पाहायचे आणि मी उमेदवारी मागत होतो परंतु त्यावेळेस काका
पहिल्या महानगरपालिका निवडणुकीला काका स्वतः आमच्या प्रभागातून या ठिकाणी उभं राहिले. बर. नंतर अशोकराव शिरसाट म्हणून ते देखील ओबीसी मधून या ठिकाणी उभं राहिले. आणि तिसरी जी जागा शिल्लक राहिली महिलेची जागा होती. तर काकांनी ऐन ज्या दिवशी फॉर्म भरायचा त्या दिवशी सकाळी मला फोन केला, आमच्या वडिलांना फोन केला, मला फोन केला का तुम्हाला आम्ही लेडीज मधून तिकीट देतोय, तुम्ही तयारी करा. आता माझ्या मिसेसचे तर मी काही कागदपत्र वगैरे गोळा केलेलेच नव्हते काही, पण त्यावेळेस काकांचा आला. मग आमच्या कॉलनीमध्ये त्या काळात जेवढी ज्येष्ठ मंडळी एकत्र आली त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या कॉलनीमध्ये निवृत्त तहसीलदार भगवानराव आव्हाड होते. ते म्हणजे काही झालं तरी आपल्याला काकांनी सांगितलंय ना, मग आपल्याला तयारी करायची, तुम्ही चला पोरांनो लगेच कामाला लागा. मग त्या दिवशी सकाळपासून प्रत्येक ठिकाणी तिचे नोटीस गोळा करण्यापासून आमची सुरुवात झाली आणि 3 वाजेपर्यंत आम्ही त्या दिवशी धावपळ करून ते सगळा तो फॉर्म तयार करून महिलेचं जी जागा होती त्याच्यात आम्हाला तिकीट त्यावेळेस मिळालं. त्याच्यामध्ये काकांचा आमच्यावर म्हणजे जे प्रेम होतं त्यांनी आमच्यावर आशीर्वाद आम्हाला दिला आणि पहिली निवडणूक काकांच्या मार्गदर्शनाखाली आणि काकांसोबत पॅनल मध्ये त्यावेळेस काय झालं होतं त्यावेळेस ती निवडणूक लढत असताना माझी परिस्थिती पण फार चांगली नव्हती, पण माझ्या बरोबर काका होते, अशोकराव शिरसाट होते आणि काकांच्या बरोबर असल्यामुळं मला त्या निवडणुकीत कुठे मला तर पहिली निवडणूक असल्यामुळे फारसा अनुभव पण नव्हता, परंतु त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांचं जे काही संघटन होतं त्याचा मला फायदा झाला. आम्ही काँग्रेसच्या चिन्हावर पहिल्यांदा निवडून आलो. बरोबर. त्यावेळेस जी काही परिस्थिती लक्षात आली, परंतु मला असा वैयक्तिक मला असा कॉन्फिडन्स होता की काही झालं तरी आपण निवडून येणार आहे, कारण त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी होती पण माझ्या याच्यामध्ये कॉम्पिटिशन बरेच होते. जवळजवळ 9 ते 10 उमेदवार त्यावेळेस होते आणि मला एक पूर्ण अंदाज होता की आपण जे काही इथं आल्यानंतर जे 10-12 वर्ष पेरलंय त्याचा निश्चित फायदा आपल्याला या निवडणुकीमध्ये होईल आणि तिथून आमच्या राजकीय जीवनाची खरं तर सुरुवात झाली. वा, हे काय विचारलं कारण आताच्या पिढीला किंवा आताच्या तरुण पोरांना कळलं पाहिजे की बाळासाहेब पवारांचा राजकारणामध्ये कसा प्रवेश झाला. अजून एक किस्सा मला असा ऐकायचा आहे की या 25 वर्षात खूप बदल झाले, म्हणजे अगदी भौतिक बदल पण झाले, तर त्यावेळेस प्रचाराच्या पद्धती किंवा आताच्या प्रचाराच्या पद्धती खूप बदलल्यात. असे कसं तुम्ही लोकांपर्यंत जायचं बरं त्यावेळेला? त्यावेळेस प्रत्यक्ष लोकांच्या गाठी भेटी घ्यावं लागायच्या, म्हणजे घरोघर जाऊन लोकांच्या अगदी लोकांना विनंती करायची, लोकांच्या पाया पडायचं, घरोघर जाऊन लोकांना मतं मागायची. कारण त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, मोबाईल नव्हतेच त्यावेळेस, त्यामुळे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पॉम्पलेट वगैरे घेऊन जाऊन भेटणं, लोकांचे आशीर्वाद मागणं हीच पद्धती त्यावेळेस होती आणि ती पद्धती तशी खूप चांगली होती. कारण आज या युगामध्ये सोशल मीडियामुळं रील आहे, काय होतंय की सोशल मीडियाला लोक पाहत आहेत नुसतं मला इतके फॉलोअर आहेत, मला असं आहे, मला तसं आहे, परंतु मला बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की याचं मतात रूपांतर होताना नाही दिसत. बर. म्हणजे आता मला तर मागच्या निवडणुकीला पण मला सोशल मीडियावर जो सर्वे आला त्याच्यात मला सांगितलं तुमचं काही खरं नाहीये, तुमचं जरा अवघड दिसतंय या निवडणुकीला. तर पण मला वार्डामध्ये सगळ्यात जास्त मतं मला वार्डात मिळाली आणि जवळपास 2800 ते 3000 मतांनी आम्ही त्या मागच्या निवडणुकीत निवडून आलो. आणि माझा फारसा सोशल मीडियावर नाही आणि मी माझ्या कामाची पद्धतीत मुळात अशी ठेवलेली की ज्या भागात ज्या लोकांना आपण कमिटमेंट दिली ती कमिटमेंट आपल्याला किती त्रास झाला तरी ती त्यांची पूर्ण करायची, एवढं एक मात्र धोरण ठेवलं. कमिटमेंट द्यायची तर ती पूर्ण करायची. आणि ह्या 7 वर्ष झाली, आता आमचे टर्म संपून देखील 2 वर्ष झाली प्रशासन. मध्ये आता प्रशासक आहे, तरी आम्ही आजही जे 5 वर्ष नगरसेवक होतो त्याच पद्धतीने आजही आमचं काम चालू आहे. आजही नागरिकांचे आम्हाला फोन येतात, कचऱ्यासाठी येतात, लाईटसाठी येतात, पाण्यासाठी येतात आणि आम्ही प्रत्येक फोन अटेंड करून त्यांची गाठ भेट घेऊन ते त्यांचे प्रश्न आजही नगरसेवक असल्यासारखे आम्ही आजही सोडवतो. वा वा. कमिटमेंटवर आपण परत बोलू. म्हणजे आपण निवडणुकीला जेव्हा सामोरं जातो त्यावेळेला काहीतरी आश्वासनं देतो, आपण वचन देतो, शब्द देतो. भाषणांमध्ये कधी कधी असं होतं की भावनिक होऊन आपण बऱ्याच गोष्टी सांगतो की आम्ही हे करणार. तर तुमच्या जेवढं टर्म झाला किंवा संध्याताईंचे पण असतील, तर तुम्ही असे काय ठळक कामं केलीत बरं, एक सांगा मला की हे काम होतं ते माझं स्वप्न होतं करायचं, जे शक्यच नव्हतं किंवा लोकांना वाटायचं की हे बाळासाहेब पवारांना आपण हे काम सांगू आणि ते तुम्ही पूर्ण केलंय. असं काय काय काम? आता सुरुवातीला कसं झालेलं होतं, 2003 नंतर 3 साली ज्यावेळेस नगरपालिका होती, नगरपालिकेनंतर आमचा जो भाग आहे तो ग्रामीण भागात होता.
महानगरपालिका झाल्यानंतर तो आम्हाला जोडला गेला होता. बर त्याच्यामुळे आमच्या भागात म्हणजे मूळ जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते काहीच नव्हतं. म्हणजे लोक अगदी इथं राहायला होते, परंतु त्यांना कुठल्याही मूलभूत सुविधा नव्हत्या. म्हणजे अगदी पिण्याच्या पाण्याच्या लाईन पासून असं स्ट्रीट लाईट सुद्धा नव्हती. रस्ते चिखलाचे सगळे म्हणजे मातीचे रस्ते होते. तिथं कुठलाही म्हणजे असं डांबर तर बाजूलाच राहिलं, पण खडीकरणाचे सुद्धा रस्ते. म्हणजे आमच्या पुढे आव्हानच ते होतं का मूलभूत सुविधा यांना द्यायच्यात. प्राथमिक बेस पासून सुरुवात होते. आणि त्या काळामध्ये आम्ही मूलभूत सुविधांवर काम केलेलं आहे. म्हणजे आज जे इथं दिसतंय सगळं, तर ती जी पेरणी आम्ही केली 2003 सालापासून तर 2010 सालापर्यंत मी 10 वर्षे त्या भागामध्ये काम केलं. आणि प्रत्येक भागात म्हणजे आम्ही असा कुठलाही भाग असा नाही का त्या ठिकाणी आम्ही पिण्याच्या पाण्याची लाईन नाही, स्ट्रीट लाईट नाही किंवा ड्रेनेज नाही, असा कुठलाही भाग आम्ही त्या काळी सोडला नव्हता. म्हणजे मूलभूत सुविधा देण्यावरच आमचा खरा तर वेळ गेला. आता प्रभाग क्रमांक 2 आहे, बऱ्यापैकी प्रभाग रचना परत बदलल्यात. काय बदल झालाय बरं, काय वाटतं तुम्हाला? नाही, आमच्या प्रभागामध्ये फारसे काही बदल झालेले नाही. आमचा मूळ जो 2018 साली जो प्रभाग होता तो जवळपास 90% प्रभाग तसाच राहिला. आमच्या 1-2 कॉलनी फक्त कमी झाल्या आणि एक 8 ते 10 कॉलनी आम्हाला जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे इथं वृद्धेश्वर आणि सिद्धेश्वर कॉलनी म्हणून 2 कॉलनी होत्या, तर त्या आमच्या आता या प्रभागात नाहीये. बरं. आणि त्याच्या बदल्यात आम्हाला तिकडं लेखानगर आहे, माऊलीनगर, संचारनगर, गावडेमाळा, तो परिसर आमच्याकडे या ठिकाणी जोडला गेलेला आहे. त्याचा काय फायदा तोटा काय होईल? नाही, मी 2008 ते 13 मी स्वतः नगरसेवक होतो. त्यावेळेस 2008 ते 13 साली मी त्या भागाचं प्रतिनिधित्व केलं होतं. काय होतं त्या काळामध्ये तत्कालीन महापौर होते संदीप खोतकर. त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये त्या भागामध्ये अनेक विकास कामं मी नगरसेवक नसतानाही त्यांनी भरपूर निधी देऊन मी केला होता. आणि योगायोगाने 2008 ला तो भाग माझा सिंगल नगरसेवकचा वार्ड होता, त्यावेळेस तो माझ्याकडे होता. मला त्या गोष्टीचा फायदा झाला त्यावेळेस. आणि त्या भागामध्ये देखील ज्या काही मूलभूत सुविधा होत्या त्या काळी आज ज्या लोकांना आहेत, मी त्यांना पाणी दिलं होतं, लाईट दिली होती, रस्त्यांची सगळी खडीकरण, काही रस्ते डांबरी. तिथं माऊली मंदिर आहे, त्या माऊली मंदिराला ओपन स्पेसला कंपाऊंड केलं. दत्त मंदिर आहे लेखानगरचं, त्याला मी कंपाऊंड करून दिलं होतं. राजनंदिनी हॉटेलचे एक जगताप सर म्हणून राहतात, तो मोठा रस्ता डांबरी करून दिले. इंटरनल काही रस्त्यांचं डांबरीकरण केलं होतं. स्ट्रीट लाईट पहिली त्यांना पाण्याची 6 इंची लाईन मी त्यांना तिथं आजही त्या लाईनवर तिथं जवळजवळ त्याच लाईनवर तिथं पाणी चालू आहे. म्हणजे त्या लोकांना त्या काळात मी ज्या काही सुविधा दिल्या ते आजही त्या लोकांना म्हणजे माझी आठवण आहे. आणि मी त्या भागात नगरसेवक नव्हतो तरी 10, 12, 13 वर्षे प्रत्येक वर्षी ते लोक मला त्यांच्या जे काही धार्मिक सामाजिक कार्यक्रम असतील तिथं मला प्रत्येक वर्षी आवर्जून बोलून माझा सन्मान आजही ते लोक करतात. म्हणजे त्या लोकांना तेवढी ती माझ्याबद्दलची अटॅचमेंट तेवढी आहे, आपुलकी आहे. आता आपण निवडणुकीला सामोरं जाताना काहीतरी तुम्ही घेऊन जाणार मुद्दा किंवा मी काय आता लोकांना मत मागताना तुम्ही घेऊन जाणार आहेत लोकांच्या दारात? आता कसं झालेलं आहे, आता जसं 2018 आम्ही निवडून आलो, 2018 नंतर 19 साली लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत गेले. 20-21 ला कोविडचं सगळं ठप्प झालेलं होतं. त्याच्यानंतर खरं आमच्या प्रभागामध्ये जे काही विकास कामं केली हे खरं तर 21 नंतर 22, 23, 24, 25 या 3 वर्षात झालेली. कारण पूर्वी आम्हाला निधीसाठी खूप भांडावं लागायचं, फिरावं लागायचं. पण माननीय आमदार संग्रामभाई जगताप आणि आपले पालकमंत्री विखे साहेब असतील, माजी खासदार सुजयदादा असतील, यांनी ह्या 3 वर्षामध्ये इतका प्रचंड निधी आला का त्या निधीच्या माध्यमातून आम्ही जो 3 वर्ष आमचे वाया गेले होते कोविडचे त्याच्या आधीचे, त्याचा सगळा बॅकलॉग आम्ही भरून काढला. बरं. म्हणजे जे काही प्रोजेक्टिव्ह काम आमच्या प्रभागात झाले, मोठमोठे रस्ते झाले. आज त्याच्यात पाईपलाईन रोडचा रस्ता असेल, आपलं शिलाविहार ते सावली सोसायटी तो रस्ता असेल, आज पण बरेच छोटे इंटरनल आज आम्ही म्हणजे असं एक छाती टोकपणे सांगतो तर जवळपास 90% रस्त्यांची कामं, पण ड्रेनेजची कामं, स्ट्रीट लाईटची कामं हे सगळे पूर्ण झालेले. आणि संग्रामभाईंनी एक शहराचा सारासार विचार करून निवडून आले जे काही पहिलं काम हाती घेतलं भाऊ कचरा संकलनाचं, तर ते एक शहरात एक मोठी क्रांती त्याच्या माध्यमातून झाली. कारण पूर्वी जर पाहिलं तर सगळीकडे जागोजागी कचऱ्याचे ढीग असायचे, वास यायचा, सगळीकडं गलिच्छपणा असं वातावरण होतं. पण संग्रामभाईंनी जी एक सिस्टम लावली आणि कचरा गाडी संकलन, दारोदार कचरा गाड्या ज्यावेळेस जायला लागल्या तर आता पहिल्यापेक्षा 90% आता त्याच्यामध्ये सुधारणा आहे. आणि आज तुम्हाला कचऱ्याचे ढीग सुद्धा बरेच कमी झाले, तुम्हाला म्हणजे जवळपास नाही त्याचे.
बरोबर आहे. म्हणजे अशी शहर आता परिस्थिती. स्वच्छ दिसायला लागले. म्हणजे त्यांनी ते जे खूप महत्वाचे काही निर्णय घेतले, स्ट्रीट लाईटचं सुद्धा जे काही खाजगीकरण करून त्याचा मेंटेनन्स दिलाय. आज पूर्वी आमच्याकडे एक काम सांगितलं तर ते 8-8 महिना होत नव्हतं, पण आज त्या माणसाला फोन केला का दुसऱ्या दिवशी किंवा त्याच काम दिवशी येऊन ते काम होतं. म्हणजे हे जे बदल केले संग्राम भाईंनी ज्या काही गोष्टी त्यांनी पाहिल्या काय करायला पाहिजे काय नाही, आणि सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांनी हे एकत्र करून हे ज्या गोष्टी केल्या त्या अतिशय महत्वाचे आहेत. संग्राम भैया जगताप म्हणजे जे आता आमदार आहेत आणि त्यांचा तुम्ही उल्लेख पण केला, काय अशा त्यांच्यातल्या गोष्टी आहेत की तुम्हाला त्या आवडतात? एक त्यांचे काय गुण आवडतात तुम्हाला? संग्राम भाई म्हणजे कसं आहे, एक धाडशी नेतृत्व आहे आणि कार्यकर्त्यांचं कदर करणारं नेतृत्व आहे. आज प्रत्येक ठिकाणी अगदी आता आम्ही तर नगरसेवक म्हणून कायम त्यांच्याकडे कुठल्या ना कुठल्या गोष्टी सातत्याने पाठपुरावा करत असतो, जात असतो. पण अगदी शहरात एखाद्या कॉलनीमधून जरी त्यांना फोन गेला, नागरिकांनी जरी फोन केला तरी त्याच्यावर ते डायरेक्ट तिथं ऍक्शन घेतली जाते. त्या नागरिकांच्या फोनची दखल घेतली जाते. आणि आमच्या परस्पर सुद्धा या प्रभागामध्ये त्यांनी अनेक कामं आमच्या परस्पर सुद्धा त्यांनी नागरिकांच्या आग्रहाखातर त्यांनी करून दिलेले आहेत. म्हणजे अशी आणि परत आता थोडस मागं जाऊ, तुम्ही म्हणलं की कोविडचं काळ, म्हणजे त्या कोविड म्हणजे अख्ख्या जगावरती संकट आलं होतं. ते आता तुम्ही राजकारणामध्ये समाजकारणात त्या लोकांना भांडायला, सामान्य लोक असतात ते हक्कानेच भांडतात तुमच्याशी की कोविड काळात तुम्ही कुठे होते. तर बाळासाहेब पवारांनी काय काय काम केलं त्या काळात आम्हाला ऐकायला आवडेल, आणि एखादा असा आठवणीत राहिलेला प्रसंग. कोविड काळामध्ये ज्यावेळेस लोक सगळे घरात बसत होते त्यावेळेस आमचा पहिला एकमेव वार्ड आहे आमचा 2 नंबर का या वार्डामध्ये निखिल वारे असतील, विनीत पाऊल बोधे असतील, सुनील त्र्यंबके आणि आम्ही चौघही घरात नाही बसलो. शहरामध्ये पहिले जे कोविडच्या काळात फवारणी चालू केली तर आम्ही आमच्या प्रभागात चालू केली. बरं. आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने ते जे काही सोल्युशन होतं म्हणजे फवारणीसाठी लागणारं मटेरियल होतं ते आणून, ते फवारणीचे मशीन आणून आम्ही या संपूर्ण वार्डामध्ये फवारणी करून घेतली. बरं. प्रत्येक रस्ता घरोघर जाऊन फवारणी केली आणि आम्ही लोकांमध्ये बाहेर फिरतो जेणेकरून लोकांच्या मनात जी काही भीती आहे ती कमी व्हावी. आणि त्याच्यानंतर शहरात आमचं पाहून अनेक लोकांना या गोष्टी कराव्या लागल्या, कारण आमच्या वार्डात हे आम्ही करतोय हे ज्यावेळेस लोकांनी पाहत होते सोशल मीडियावर बाहेर पडलं आपल्याला चर्चा होत होती, त्यावेळेस त्या स्थानिक नगरसेवकांना तिथे लोक करतात तुम्ही काय करता. आणि त्याच्यानंतर बरेच नगरसेवकांनी आम्हाला तुम्हाला काही उद्योग नाहीत का, तुम्ही काही पण करता, आम्हाला कामाला लावता, म्हणजे अशा प्रकारचे ते लोकांचे म्हणजे आम्हाला फोन सुद्धा आले. आणि नुसतं कोविडच नाही तर त्या काळामध्ये अनेक लोकांना ज्या ज्या गरजा होत्या बाबा, काहींना इंजेक्शन नव्हते, इंजेक्शन मिळवून दिले, काहींना लसीसाठी आम्ही मदत केलेली आहे. अनेक पेशंटला आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलो. मी खरं तर संग्राम भाईंचं मनापासून कौतुक करतो. त्या काळामध्ये प्रत्येक जण स्वतःची म्हणजे आम्ही ज्या वेळेस हॉस्पिटलला जायचो आम्ही प्रकार पाहायचो की एखाद्याचे जर वडील असतील ते जवळ तर तो माणूस खाली डबा द्यायचा आणि म्हणायचं माझ्या वडिलांना त्या दवाखान्यात जात नव्हता. अशा परिस्थितीमध्ये संग्राम भाई कुठलंही काही मास्क नव्हते, ग्लोव्ज नव्हते, ते त्या पेशंटच्या बेडवर जाऊन बसून त्याला आधार द्यायचं काम करायचं. आणि अनेक वेळा आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आपला कॉन्फिडन्स वाढला, आमचा कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे कुठेतरी आम्हालाही धीर आला का चला काय नाही काय आपण करू शकतो. म्हणजे आणि हे पाहून लोकांना थोडस त्यांच्या मनातली भीती जायची, एक बरं वाटायचं. त्यांच्या स्वतःच्या गाडीत सुद्धा त्यांनी कितीतरी पेशंट हॉस्पिटल पर्यंत नेले स्वतःच्या गाडीत. बेड मिळत नव्हते, नंतर लॉकडाऊन मध्ये अन्न अनेक लोकांना बेड. आणि आम्ही जवळपास त्या काळामध्ये इथून आम्ही लोकांना अन्नधान्याचे किट आमच्यातर्फे पुरवलेले आहेत, काहींना रेडीमेड असं जेवण वगैरे पुरवलेलं आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आम्ही केल्या जिथं जिथं आम्हाला माहिती आहे इथं गरज आहे त्या ठिकाणी. इथं आमच्या इथं तर असे रोज 200-300 लोकांची गर्दी असायची, म्हणजे ते किट नेण्यासाठी किंवा काय ते गोष्टी नेण्यासाठी. म्हणजे माणूस माहिती आणि नुसते वार्डातलेच नाही, ज्या ज्या लोकांना बाहेरच्यांना ज्यांना माहित झाले ते सुद्धा इथे यायचे. पण त्यावेळेस काय असं आपण एक एक आपण राजकारणी म्हणलं का स्वार्थी असतो, या मतासाठी या गोष्टी वार्डातल्या लोकांना द्यायची असं नाही, वार्डातला का तर ते तो प्रकार नाही केला. जो आपल्यापर्यंत आला त्याला या गोष्टी आपण द्यायचं काम केलं, त्या काळात प्रामाणिकपणे केलं. नक्कीच लोक पण त्याची जाणीव ठेवतात. आता येत्या निवडणुकीला सामोरं जाताना लोक त्याची जाणीव ठेवणारच आहेत. काय वाटतं तुम्हाला, आत्मविश्वास आहे तुम्हाला परत विजय होण्याचा? 100% म्हणजे एकदम 100-1000% आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण गेली 7 वर्षे म्हणजे जनरली
पहिली गोष्ट की वैयक्तिक माझ्या बाबतीत जर बोलायचं झालं तर की मी नगरसेवक म्हणून लोकांमध्ये वावरतच नाही. एक लोकांच्या घराचा सदस्य, लोकांमधला माणूस, अगदी मग रस्त्यावर बसणारा एखादा कुठलाही व्यावसायिक असेल त्याच्याबद्दलही माझी तेवढीच आपुलकी असते. मोठा माणूस असेल त्याच्याबद्दल असते, मुलांबरोबर तेवढेच, ज्येष्ठ नागरिकांबरोबर माझे तेवढंच आपुलकीचं वागणं असतं. आणि गेल्या 22 वर्षात मी अजून वार्डामध्ये कोणाला 120 सुद्धा दिलेली नाही. वा वा. किंवा आपल्या बाबतीत असं कोणी आपण कोणाचे म्हणजे काही त्रास दिलाय, लोकांकडून काही अपेक्षा केल्या, कोणाला लुटलंय, हा प्रकार 22 वर्षात आपल्याकडून आजपर्यंत कधी झालेले नाही. त्याच्यामुळे लोकांना पण आपल्याबद्दल एक प्रेम आहे. मुळातच आपल्याकडे काही नाही, आमचं लोकांमध्ये जाण्याचा म्हणजे हेतू आहे. म्हणजे आमचं कामच ते, आम्ही जर काम केलं तर लोक आमच्या बरोबर राहणार. बरोबर. त्यामुळे आम्ही सातत्याने कामातच असतो. म्हणजे असं नाही का आमच्या बाबतीत काही आमच्या इकडे फिरकले नाही तिकडे असं तुम्हाला कुठंच ऐकायला मिळणार नाही. कारण आज आम्ही 4 नगरसेवकांनी गेली 7 वर्षापासून जे काम केलं, आमच्या प्रभागामध्ये एक सुद्धा कॉलनी अशी नाही का तिथं आम्ही काम केलेले नाही. प्रत्येक कॉलनीमध्ये तिथं लोकांनी जे सांगितलंय तर त्या प्रकारचं काम आमच्याकडून झालेलं आहे. असं खरं तर या गोष्टीचा मी स्वतः साक्षीदार आहे किंवा बरेच कार्यक्रम मी असतो निवेदक म्हणून. म्हणजे प्रभाग क्रमांक 2चे हे 4ही नगरसेवक, समजा मी जर 100 कार्यक्रमात असेल तर तिथे 95 कार्यक्रमामध्ये तुमची चौघांची उपस्थिती असते. 100%. कसं शक्य होतं बरं एवढं लोकांचं समाधान? म्हणजे लग्नाला जायचंय, वास्तुशांती आहे, घरगुती काहीतरी आहे, वैयक्तिक कोणाच तरी काम आहे, होतं कसं एवढं सगळं ऍडजस्ट? ते करावंच लागतं ना, त्याला काही विलाज नाहीये. आणि आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही करतोच. म्हणजे कोणाचं म्हणजे अंत्यविधी असेल, म्हणजे सर्व प्रकारचे कार्यक्रम आम्ही अटेंड करतो. अंत्यविधी असू द्या, कोणाचा 10वा असू द्या, कोणाचं वर्षश्राद्ध असेल, कोणाचं एखाद्या लहान बाळाचा वाढदिवस असेल, कोणाचा वारसा असेल, साखरपुडा असेल, लग्न असेल, जागरण गोंधळ असेल, जिथून लोक आम्हाला बोलावतात. कारण लोक आपुलकीने बोलावतात. लोकांची तेवढी एक भावना असते की तुम्ही येऊन जा. आता कार्यक्रम अटेंड करताना सगळे असे वेळेवर होत नाही, पण आम्ही तिथं उपस्थिती लावण्याचं 100% आम्ही लावतोच. जेवढं शक्य होईल तेवढं करतोच. अटेंडन्स तुम्हाला तिथे द्यावाच लागतं. आणि त्याच्यात आम्हाला आनंद आहे. कारण कसं आहे का तिथं जाणं म्हणजे काय, ज्याच्यासाठी गेलोय त्याला आनंद होतो. आणि तिथं आपल्याच भागातले अनेक लोक येतात, त्यांच्याशी संवाद होतो. बरोबर. आणि तो संवाद एक आपुलकी निर्माण करतो, पॉझिटिव्हिटी असते आपल्या कामात. तर हे सकारात्मकता आपल्या कामामध्ये येण्यासाठी किंवा आपण कंटाळा येऊ नये, आपण दमू नये, थकवा येऊ नये, एवढं सगळं धावपळ करून यासाठी काय करता? त्याला काय ते ऊर्जा आपल्यामध्ये ऑलरेडी आहेच. म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत की जेवायला ताट घेऊन बसलेलो, एखाद्याचा फोन आला ते ताट तसंच बाजूला ठेवतो, पहिलं त्याचं काम जायचं असं. म्हणजे एवढं आपण पहिलं ते प्राधान्य त्याला. आणि ते ऊर्जा आपोआपच माणसामध्ये व्यायाम फिरणं वगैरे असतं. रोज 1 तास स्वतःसाठी आपण फिरतो सकाळी. वा वा. आपण थोडं शैक्षणिक कामाकडे येऊ. म्हणजे तुमची संस्था आहे आणि प्रभाग क्रमांक 2 म्हणजे काय फार श्रीमंत असे काही लोकांचा प्रभाग नाही. सामान्य लोक बरेच आहेत तिथं, खेड्यातून आलेले लोक जास्त आहेत भरपूर. त्यांच्या मुलांना कमी खर्चातलं शिक्षण, ते पण दर्जेदार शिक्षण तुमची संस्था देते, तर याबद्दल काय सांगाल? खरं तर यामध्ये आमचे वडील आहेत, पवार सर कैलासवासी, ते असतील. इथं आमचे त्यांचे सहकारी आंधळे सर आहे. त्या काळात माजी आमदार राहा शिंदे सर होते, किसनराव लोटके सर होते, समजा इथं भास्करराव गोरे म्हणजे सातपुते सर, अशी अनेक मंडळी होती. ही सगळी यांनी शिक्षण क्षेत्रात काम केले. हे प्राचार्य म्हणजे मुख्याध्यापक, प्राचार्य म्हणून या लोकांनी त्यांची कारकीर्द चालू होती. आणि ज्यावेळेस आमच्या बायजाबाई सोसायटीचं इथं बांधकाम चालू झालं, 52 घरांची सोसायटी आमच्या वडिलांनी स्थापन केली. आणि याचं काम चालू असताना इथं आम्हाला ज्यांनी ही जागा दिली ते काका शेठ नय्यर म्हणून शाळेला त्यांच्या आई वडिलांचं नाव दिले. त्यांनी जी आपल्याला जागा दिली आणि मग त्यांच्याशी यांनी केलं, भाऊ काका शेठ इथं सगळं हा परिसरात शाळा आपण एखाद्या काढली तर गोरगरिबांच्या मुलाला. आणि त्यांनी देखील त्यांना लगेच होकार दिला की एक चांगलं सत्कार्य आहे, फक्त मला त्याच्यातलं नॉलेज नाही, पण तुम्ही शिक्षक मंडळी तुम्ही जर चालवत असेल तर मी सगळं करायला तयार आहे. आणि त्या साली जवळजवळ 89-90 साली इथं बाहेरून मुलं आणले, खेड्यापाड्यातून मुलं आणले, त्यांची बोर्डिंग मध्ये राहण्याची व्यवस्था केली, त्यांना जेवण खावण कपडे लत्ते, आणि अशा वेळेस ती शाळा चालू केली. पूर्वी शाळेची इमारत नव्हती, ह्या बांधकाम चालू होते, या घरांच्या खोल्यांमध्येच ती शाळा बरेच दिवस चालू होती. म्हणजे अतिशय खडतर परिस्थितीतून ती शाळा त्या ठिकाणी उभी राहिली. आणि
फक्त एकच आहे, की शाळा ज्यावेळेस चालू केली त्यावेळेस उद्देश चांगला होता. त्या भागातल्या गोरगरीब मुलांना इथं सगळे एक तर बिडी कामगार होते किंवा MIDC मध्ये कामाला जाणारे किंवा बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर वर्ग होता आणि हा वर्ग जास्त होता इथं. यांच्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी खरं तर या शाळेची आपण सुरुवात केली आणि आम्हाला एक अभिमान आहे. आज इतक्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत शहरामध्ये भरपूर किंवा नावाजलेल्या भरपूर शाळा आहेत, म्हणजे आजूबाजूला सुद्धा खूप मोठमोठ्या शाळा आहेत. पण आमची शाळा जवळजवळ 30 वर्षे पत्र्याच्या खोल्यांमध्ये भरत होती. म्हणजे मागच्या वर्षी आपल्या शाळेची इमारत उभी राहिली आणि मागच्या वर्षीपासून शाळेच्या इमारतीतच मुलं शाळेत बसायला लागले. पण 30 वर्ष या पत्र्याच्या खोल्यांमध्ये पालक मुलांना बसवायला पाठवत होते. हे म्हणजे हा शाळेवरचा आणि तिथले जे शिक्षक आहेत किंवा जे शाळा चालवणार जे संचालक आहेत, जी बॉडी आहे, याच्यावर लोकांनी जो काही विश्वास टाकला ते आम्ही कधीच लोकांचे ते ऋण आम्ही विसरू शकत नाही. कारण तुम्ही कुठं बघा, आज कुठल्याही पालकाला वाटतं मला चांगल्या शाळेत पाहिजे, असं पाहिजे. आणि आता इमारत झाली तर अनेक इंग्लिश मिडियमच्या शाळेतून मुलं लोकांनी काढून आमच्या शाळेत ऍडमिशन घेतलंय. 4-5 वर्षापासून शाळेचा निकाल 100% निकाल 100% आणि इतर ज्या काही स्पर्धा होतात त्याच्यामध्ये शाळेची गुणवत्ता शहरातल्या चांगल्या शाळेपेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्या काही नावाजलेल्या शाळा, आज खेळाच्या बाबतीत आमची शाळा 1 नंबर शहरात असते. सगळ्यात जास्त पदकं आमच्या शाळेमध्ये. म्हणजे हे जे काही योगदान आहे आणि खरं तर म्हणजे एक गोष्टीचा आनंद आहे. आता आज मला आनंद वाटतो, आज रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आजच जवळजवळ आजच आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम माझे विद्यार्थी आले आणि आज जवळजवळ हजारो विद्यार्थी आज त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे जे मुलं शाळेतून शिकलेत त्या मुलांचं खरं तर मी कौतुक करतो. ते शाळेतून आता काही मुलं तर 15-15, 20-20 वर्ष झाली बाहेर पडले, पण हे मुलं शाळेच्या बाबतीत त्यांना इतकं प्रेम आदर आहे तर ते स्वतः होऊन तिथं येऊन आले. त्यांची मुलं त्यांनी आज त्या शाळेत टाकले आणि ते एकदम शाळेच्या बाबतीत किंवा त्या स्टाफच्या बाबतीत, गुरुजनांच्या बाबतीत त्यांची एक निष्ठा, आदराची भावना कायम आहे आज. आणि त्याचा खरा आम्हाला आनंद आहे. कारण शाळेने आजपर्यंत कुठली फी सुद्धा घेतली नाही. जे गोरगरीब आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य शाळेने पुरवलंय, गणवेश शाळा पुरवते आणि चला बघ गोरगरिबांची मुलं शिकावेत एवढीच एक भावना ठेवून ही शाळा आजपर्यंत चांगली चालली. जवळपास 900 विद्यार्थी आज शाळेमध्ये, मराठी मीडियमच्या शाळेमध्ये 900 विद्यार्थी आज शिक्षण घेतात. हा तुमच्या म्हणजे पालकांचा यांच्या शाळेवरती, शाळेचं जे प्रशासन आहे, शाळेतलं जे व्यवस्थापन आहे त्यावरती हा विश्वास आहे. आता हे विद्यार्थी आपोआपच बाळासाहेब पवार हे नाव घराघरात पोहोचवणारच आहे. सध्या लाडक्या बहिणींचा बोलबाला आहे. लाडक्या बहिणी ज्यांच्या बाजूला ते आता राजकारणामध्ये यश मिळवत आहेत. तर संध्याताई ज्या वेळेला नगरसेविका राहिल्या, तुम्ही राहिलात, काय फरक पडतो बरं? ती लाडकी बहीण जेव्हा सभागृहात जाते नगरसेविका म्हणून आणि जेव्हा बाळासाहेब पवार स्वतः असतात, काही फरक जाणवतो का? काही मर्यादा? फरक पडतो ना. महिला आणि पुरुष तिथं जाणं याच्यामध्ये बराचसा फरक होतो. काय असतं की म्हणजे आता मी ज्यावेळेस स्वतः जातो, मी ज्यावेळेस सभागृहात बोलतो, आता सभागृहामध्ये सगळे विरोधी पक्ष असतात. आपण एक विषय मांडला तर आपल्यावर धावून येणारे पण नगरसेवक असतात. बरोबर. त्यावेळेस आपण स्वतः असतो तर आपण त्यांचे कुठलेही हल्ले तितक्या ताकदीने परतून लावू शकतो. बरोबर. किंवा अधिकाऱ्यांना आपण काही जर गोष्टी असतील तर आपण त्या पद्धतीने एक अभ्यासूयाने आपण विचारू शकतो. पण महिलांच्या बाबतीत काय होतं, एखादी महिला बोलली, आता आपल्या पालिकेचा गोंधळ तुम्हाला माहित नाही, एखादी महिला बोलली 4-5 जण थोडस असं केलं की ते महिला लगेच दबावते. ते पुढचं काय बोलाव पण आहे असं आणि ते तिथं ते शांत राहतात. पण आम्ही असतो तर आम्ही काही कोणाच्या दबावाला तिथं भीक घालत नाही, म्हणजे तेवढ्याच ताकदीने. आणि आता तसं जर विचार केला तर आता आम्ही सुद्धा आता जरी महिला असतात तरी आम्हाला बरेचसे कामं पाहावं लागतात. आणि महानगरपालिकेचे अधिकारी वगैरे असतात ते आता जरी आम्ही समजा आमच्या मिसेस नगरसेविका असल्या, बायको नगरसेविका असली तरी आम्ही जरी काही लोकांचे प्रश्न घेऊन गेले तर कमीत कमी अधिकारी आम्हाला तेवढी इज्जत देतात. आणि एकच धोरण ठेवलंय की पालिकेमध्ये आम्ही ज्यावेळेस जातो फक्त आमच्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी एवढ्या गोष्टीवर आम्ही तिथं फक्त काम करतो. बाकी गोष्टीत आम्ही ढवळा काही तसा विषय नसतो. म्हणजे आम्हाला फक्त आमच्या समस्या सुटल्या त्या सुटाव्यात याच्यासाठी मत आम्ही आग्रही नेहमीच असतो. शेवटी जाताना काय आवाहन करतात तुम्ही सगळ्या या आपल्या प्रेक्षकांना, मतदारांना? मी जाता जाता एवढंच आवाहन करीन
की गेली 22 वर्षापासून मी तुमच्या समोर आहे आणि एक तुमच्या घरातला तुमच्यासारखाच सर्वसामान्य म्हणून असणार आहे. आज तुम्ही इथं माझं घर पण आहे, 22 वर्ष झाले उद्धवराव. म्हणजे मी एकच गोष्ट सांगतो का आता जे वडील उपार्जित घर आहे त्याच घरात मी आज राहतोय. आपण 22 वर्षात कधीही राजकारण केलं नाही. एक समाजकारण, एक जनतेची सेवा म्हणून आपण या राजकारणात आहे. राजकारणातून पैसा कमवणं हा आमचा उद्देश कधी नव्हता, आजही नाहीये. आणि ते सगळ्या प्रभागातल्या नागरिकांना माहिती आहे. आणि मी आता बऱ्याच ठिकाणी मला ज्यावेळेस फिरतो, असं कधी पश्चाताप नाही येत का? मग नाही, काही नाही येत ना, पश्चाताप नाही. मोठा बंगला बांधला नाही येत नाही, मला नाही येत सर. मी खूप मोठ्या लोकांमध्ये फिरतो आणि मी रस्त्यावर बसणाऱ्या व्यावसायिकाच्या जवळ जाऊन बसतो. वा वा. मला त्याच्याबद्दल जे मला माहिती आहे ना, तो एवढा खुश राहतो, आपण त्याच्यापेक्षा थोडं बरे येतं, काय आपल्याला अडचण नाही. समाधान. त्याच्यामुळे समाधान महत्वाचं आहे. तुमच्याकडे काय आहे काय नाही ती गोष्ट महत्वाची नाही. तुम्ही या क्षेत्रात ज्यावेळेस लोक तुम्हाला तुमच्या पाठीमागे चांगलं म्हणतील ते आपल्यावर खरं तर आपल्या कार्याची पावती असते. आणि माझ्या बाबतीत तेवढं एक गोष्ट आहे की मला माझ्या पाठीमागे माझ्या वार्डातली जनता चांगलं म्हणते. आणि मी जिथं जिथं जातो साहेब म्हणते तुमचा काही विषय नाहीये, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. वा. म्हणजे एवढेच वाक्य मला सगळीकडे म्हणजे ऐकायला मिळतात. वा वा वा. धन्यवाद. म्हणजे जास्त टेक्निकली मला बोलायचं नव्हतं खरं तर गप्पा मारताना. नगरसेवक तुम्ही किती कोटीची विकास काम आणली. आता मी स्वतः या भागात राहतो, त्यामुळे मला इथले रस्ते माहिती आहेत, इथल्या सगळ्या पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला आहे. त्यावर परत बोलण्यात मजा नाही, पण तुमचा राजकारणात कसा प्रवेश झाला आणि त्या काळातलं जे ऐकायला मिळालं ना मला ती भारी होतं. आणि एक सुसंस्कृत राजकारणी कसा असावा, इतके वर्ष झाल्यानंतर एखाद्या माणसामध्ये ॲरोगन्स जो येतो, जो अहंकार येतो, तो अहंकाराचा वारा तुम्हाला कुठं दिसत नाहीये लागलेला. अजिबात. तो इथून पुढच्या काळातही तुम्ही आहे असेच राहावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.